नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपली जी लग्न कुंडली आहे त्या लग्न कुंडलीमधील द्वितीय भाव, तर हा द्वितीय भाव आपल्याला कशा प्रकारे फळ देत असतो किंवा द्वितीय भावामधून आपल्याला कशा प्रकारे फळ प्राप्त होत असते। तर या द्वितीय स्थानामधून आपले धन, सेविंग किंवा आपला परिवार पाहिला जातो। तर हा जो द्वितीय स्थान आहे, या द्वितीय स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत आणि त्या ग्रहानुसार आपल्याला कशा प्रकारे फळ मिळते, हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण पाहावा। आपली जी लग्न कुंडली आहे, म्हणजेच की आपल्या जन्माच्या वेळेस जी आकाशामध्ये स्थिती ग्रहांची असते, त्या ग्रहांच्या स्थितीला आपण एका कागदावरती आराखड्याद्वारे लिहित असतो। त्याच आराखड्याला आपण आपली जन्म कुंडली किंवा लग्न कुंडली असे म्हणत असतो। लग्न कुंडली ही आपल्या जीवनाचा सारांश दाखवत असते आणि चंद्र कुंडली ही आपल्या मनाची स्थिरता किंवा मनासंबंधित सर्व काही दर्शवून देत असते। त्यानंतर नवमांश कुंडली आणि देशकान कुंडली असतात। तर या नवमांश कुंडलीवरून किंवा देशकान कुंडलीवरून जे आपण पाहत असतो, नवमांश कुंडलीवरून आपले सर्व काही मूळ किंवा आपण सर्व काही गोष्टी बारकाईने पाहत असतो। तर ही जी आपली लग्न कुंडली आहे, तर या लग्न कुंडलीमधील जे द्वितीय स्थान आहे, त्या द्वितीय स्थानामधून काय आपल्याला फळ प्राप्त होते, म्हणजे 9 ग्रह आहेत, सूर्य, चंद्र, मंगळ, सूर्य, राहू, या प्रकारे जे राहू, केतू आणि शनी हे 9 ग्रह आहेत, बुध ग्रह। तर या 9 ग्रहांपैकी आपल्याला कशा प्रकारे फळ मिळत असते, म्हणजेच की सूर्य हा ग्रह या स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये असेल तर आपल्याला काय फळ मिळते। चंद्र ग्रह आहे, बुध ग्रह आहे किंवा शुक्र ग्रह आहे, शनी ग्रह आहे, राहू आहे, केतू आहे, या 9 ग्रहांचे जे फळ आहे ते आपल्याला द्वितीय स्थानामध्ये बसल्यानंतर कशा प्रकारे प्राप्त होते, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्की समजेल की हे द्वितीय स्थान कशा प्रकारे आहे आणि आपल्याला कशा प्रकारे फळ प्राप्त होत असते। आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा प्रश्न पाहत असतो, धनासंबंधित किंवा सेविंग संबंधित किंवा आपल्या परिवारासंबंधित, तर हा द्वितीय स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याच्याजवळ किती सेविंग आहे किंवा तो कितपत आपल्या परिवारापर्यंत राहतो किंवा परिवारामध्ये राहतो किंवा परिवाराचे सुख त्याला कशा प्रकारे आहे, हे सर्व काही आपल्याला या द्वितीय स्थानामधून समजते। त्यासोबत आपली जी वाचा आहे किंवा बोलण्याची कला आहे, ते पण या द्वितीय स्थानामधून आपल्याला कळते। तर पाहूयात आपण या नवग्रहासंबंधित। तर नवग्रह जे आहे तर त्यामध्ये द्वितीय स्थान म्हणजेच की दुसऱ्या भावामध्ये कशा प्रकारे आपल्याला फळ देत असतात। तर सूर्य जो प्रथम ग्रह आहे, तो सूर्य प्रथम ग्रह वाणी, प्रभावी पण कडक देत असतो, म्हणजेच की त्याचा स्वभाव हा अत्यंत बोलण्यामध्ये कडक स्वभावाचा तो व्यक्ती असतो। त्यानंतर वडिलांशी मतभेद या व्यक्तींमध्ये राहत असतात, म्हणजे परिवारासंबंधित। त्यानंतर सरकारी क्षेत्रामध्ये धन लाभ होत असतो। आपण म्हणले की धन, वेल्थ किंवा या स्थानावरून पाहिले जाते। तर सरकारी कामे, सूर्य हा सरकारी कामासंबंधित कार्य दर्शवतो, तर सरकारी कार्यामध्ये आपल्याला हे शुभफळ प्राप्त करून देत असतात, धन प्राप्ती करून देत असतात। त्यानंतर अहंकार या व्यक्तींचा वाढवतो। त्यानंतर जो चंद्र आहे, तो चंद्र या द्वितीय स्थानामध्ये असल्यानंतर गोड बोलणे, चंद्र हा कसा मनाने स्वच्छ किंवा मनाचा विचार करणारा किंवा मनासंबंधित आपल्याला कार्य दाखवत असतो। तर हा चंद्र जो आहे तो द्वितीय स्थानामध्ये असेल तर गोड बोलणे, घरात शांतता राहणे किंवा शांत राहणे, एकटे राहणे, हा त्याचा स्वभाव दिसून येतो। आई वडिलांकडून त्यांना लाभ होतो, आईकडून लाभ होतो, वडिलांकडून सुद्धा लाभ होतो, परंतु आई हे चंद्रग्रहाचे स्त्री ग्रह असल्यामुळे या ठिकाणी आईकडून लाभ आपल्याला दिलेला आहे। त्यानंतर कुटुंबाशी जिव्हाळा या व्यक्तींचा जास्त प्रमाणात असतो। कुटुंबाशी तो अत्यंत प्रेमळ स्वभावाने वागत असतो, बोलण्याची कला ही आदरयुक्त असते, ही आपल्याला दिसून येते। त्यानंतर भावना जास्त असतात किंवा आपल्या परिवाराबद्दल त्याला आपुलकी खूप जास्त प्रमाणात आपल्याला जाणून येताना दिसते। त्यानंतर मंगळ ग्रह आहे, तर मंगळ ग्रह हा वाणी आक्रमक स्वभावाची देत असतो। आक्रमक म्हणजे बऱ्याच वेळेला असे व्यक्ती पाहिले असतील की ते जोरात बोलतात किंवा देठापासून जोरात बोलतात किंवा आकर्षक प्रमाणे बोलत असतात, आक्रमक प्रमाणे बोलत असतात। त्यानंतर जे आहे ते
पैशाबाबत संघर्ष होतो किंवा पैसे कमी प्रमाणात येत असतात, या प्रकारे त्यांना कष्ट देत असतात हा मंगळ ग्रह. त्यानंतर भाऊ किंवा जमिनीशी संबंध असतात किंवा भावाशी किंवा जमिनीशी संबंध काहीतरी जुळून येत असतो, काहीतरी त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत असतो. त्यानंतर घरामध्ये बऱ्याच वेळेला वादाची स्थिती यामध्ये मंगळ ग्रह द्वितीय स्थानामध्ये असल्यामुळे दिसून येतो. तर मंगळ ग्रह हा स्फोटक ग्रह आहे आणि या मंगळ ग्रहामुळे अनेक आपल्याला स्फोट होताना दिसत असतात, त्यामुळे या ठिकाणी वाद हा दिलेला आहे. बुध ग्रह, तर बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि तो जर द्वितीय स्थानामध्ये जर असेल तर हुशार, त्यानंतर वाणी त्याची उत्तम असते, त्यानंतर व्यावसायिक मध्ये यश प्राप्त होते, व्यवसाय उद्योग व्यापारामध्ये अत्यंत यश प्राप्त करून हा बुध ग्रह त्याला देत असतो, त्या ठिकाणाहून त्याला धन प्राप्ती देत असतो. त्यानंतर आर्थिक व्यवस्था ही व्यवसायातून त्याला यश प्राप्त करून देण्याची क्षमता ठेवत असते. त्यानंतर व्यापारातून धनलाभ या व्यक्तींना होत असतो. त्यानंतर जे आहे ते गुरुग्रह, गुरु हा ग्रह ज्ञानाचा कारक आहे, धार्मिक कार्य सांस्कृतिक यामध्ये अत्यंत आपल्याला शुभफल प्राप्त करून देत असतो. तर धार्मिक यामध्ये वाणी असते, म्हणजे बऱ्याच वेळेला देवामुळे झाले किंवा देवामुळे प्राप्त झाले असे म्हणणारे बरेच व्यक्ती आपल्याला दिसत असतात किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना प्राप्त काही झाले तर ते सर्व काही देवाच्या किंवा धार्मिक गोष्टींसाठी जोडत असतात. तर ते व्यक्तींच्या कुंडलीमध्ये जो आहे तो गुरु हा द्वितीय स्थानामध्ये स्थित असतो. त्यानंतर जे आहे ते संस्कारी घरामध्ये त्याचा जन्म होत असतो. त्यानंतर कुटुंबाकडून सन्मान किंवा कुटुंबाकडून त्याला अत्यंत प्रेमळ भावना, सद्भावना ही सर्व काही त्याला प्राप्त होत असते. त्यानंतर शिक्षणामध्ये सुद्धा त्याला प्रगती प्राप्त होते, कारण की वाणी किंवा गुरु जो ग्रह आहे तो ज्ञानाचा कारक आहे, त्यामुळे त्याला शिक्षा ही उत्तम प्राप्त होत असते. त्यानंतर जे शुक्र ग्रह आहे, शुक्र हे दैत्यांचे गुरु आहेत, तर गोड वाणी याला प्राप्त करून देतात. त्यानंतर कला, संगीत, सौंदर्य यामध्ये याची अत्यंत प्रबळता प्राप्त करून घेण्याची शक्यता जी आहे ती प्रबळता असते, म्हणजेच की कला क्षेत्रामध्ये तो अत्यंत प्रबळ असतो, जसे की लेखन कला आहे, वाणी आहे, यामध्ये तो अत्यंत प्रबळ असतो. त्यानंतर जे आहे ते सौंदर्या संबंधित गोष्टी सुद्धा त्याला आवडत असतात किंवा सौंदर्या संबंधित तो व्यवसाय सुद्धा त्यामध्ये करू शकतो, त्यामध्ये सुद्धा त्याला लाभ प्राप्त होत असतो. किंवा ते हे जे व्यक्ती असतात ते श्रीमंत किंवा वेल्थ त्यांची उत्तम असते, कारण की शुक्र हा वेल्थ किंवा लक्झरी लाईफ आपल्याला दर्शवत असतो. त्यामुळे शुक्र जो ग्रह आहे तो द्वितीय स्थानामध्ये जर असेल तर अत्यंत शुभकारी फळ आपल्याला देत असतो. त्यानंतर जो आहे तो शनी ग्रह आहे. तर शनिग्रह म्हणले की आपण बाधा किंवा साडेसाती याचा विचार बऱ्याच वेळेला करत असतो. तर जो शनिग्रह आहे तो जर आपल्या द्वितीय स्थानामध्ये जर असेल तर धीमा बोलणे किंवा कमी बोलणे किंवा बोलण्यामध्ये अडकणे याप्रमाणे त्याला कष्ट किंवा दिसून येतात. त्यामध्ये जर शनी जरी असला तरी शुभग्रहांची त्यांच्यावर दृष्टी असेल किंवा शुभ राशीमध्ये जर असेल तर नक्कीच तो जो आहे ते फळ कमी देते. किंवा नवमांश कुंडलीमध्ये जर शनी जर उत्तम स्थानामध्ये किंवा शुभ ग्रहांसोबत किंवा त्यांच्या मित्र ग्रहासोबत स्वराशीत बसला असेल तर बोलण्याची कला ही जास्त प्रमाणात धीमी किंवा बोलण्यामध्ये अडकणे या जे बोलण्याचे प्रॉब्लेम असतात ते नक्कीच दूर करतात. त्यानंतर कष्टातून धन प्राप्त होते. या व्यक्तींना कष्ट खूप जास्त प्रमाणात करावे लागतात, त्यामधूनच धन यांना प्राप्त होत असते किंवा मेहनत जास्त आणि पैसा कमी या प्रकारची यांची स्थिती असते. सुरुवातीला आर्थिक अडचणी ही जास्त प्रमाणात असते, जसे जसे वय वाढते उतरत्या वयामध्ये यांची जी स्थिरता आहे, धनासंबंधित अडचण आहे ती कमी होत जात असते. त्यानंतर त्यांच्यामध्ये धैर्य हे पण आपल्याला प्राप्त होताना दिसत असते. राहू जो ग्रह आहे, राहू आणि केतू दोन ग्रह असे मानले जातात की अत्यंत अशुभ किंवा हे धूर्त किंवा भ्रमात टाकणारे ग्रह आहेत. तर जे राहू ग्रह आहे तो या द्वितीय स्थानामध्ये असेल आणि जो केतू आहे तो जो आहे तो अष्टम स्थानामध्ये या ठिकाणी येत असतो. ज्यावेळेला राहू हा द्वितीय स्थानामध्ये असेल तर अष्टम स्थानामध्ये हा केतू येईल. तर गुप्तधन या व्यक्तींना प्राप्त होते किंवा चंचल वाणी, त्यानंतर कुटुंबाशी तणाव किंवा कुटुंबामधील संबंधित मध्ये धूर्त किंवा भावना जी आहे ती काही प्रमाणात अशुभ आपल्याला दिसून येते. त्यानंतर धूर्तपणा, धोकादायक व्यवहार यामध्ये तो व्यक्ती गुंतलेला असतो. त्यानंतर जे आहे ते राहू नंतर केतू ग्रह आहे. केतू ग्रह ज्या वेळेला द्वितीय स्थानामध्ये येईल त्यावेळेला राहू जो ग्रह आहे तो अष्टम स्थानामध्ये येईल.
तर विरक्त वाणी, कुटुंबात अंतर, आत्मिक विकास, त्यानंतर धनप्राप्ती, धनप्राप्तीमध्ये अडथळे येणे, या प्रकारे या राहू आणि केतू ग्रहामुळे दिसून येत असते. तर जो राहू आणि केतू ग्रह आहे तर त्यामुळे अनेक आपल्याला अडचणी निर्माण या धनासंबंधित किंवा आपल्या परिवारासंबंधित, पारिवारिक सुख, कुटुंबामध्ये अंतर हे आपल्याला दिसून येत असते. तर जो राहू आणि केतू ग्रह आहे किंवा जे अशुभ ग्रह आहे, जसे की मंगळ ग्रह आहे, तो आक्रमक स्वभाव देतो, संघर्ष देतो किंवा वाद करून देत असतो. तर हे जे अशुभ परिणाम, जसे की मंगळ ग्रह आहे, शनी ग्रह आहे आणि राहू आणि केतू ग्रह आहे, त्यामुळे अशुभ फळ प्राप्त होत आहे. तर त्यांचे अशुभ फळ प्राप्त कमी करण्यासाठी किंवा जे अशुभ फळ आहे ते कमी व्हावे यासाठी आपण नक्कीच उपाय करावे. तर उपाय कोणते करावे? तर राहू आणि केतू किंवा मंगळ या ग्रहांचे दान करावे. मंगळ ग्रहाचे दान हे लाल वस्त्र आहे किंवा लाल वस्तू आहेत. कोणत्याही प्रकारची लाल वस्तू आपण जर दान केली तर नक्कीच आपल्याला या मंगळ ग्रहाचा अशुभ परिणाम कमी होईल. त्यानंतर राहू आणि केतू, त्यानंतर शनी आहे. शनीची जे आहे ते काळे वस्त्र आहे, तर ते काळे वस्त्र दान करावे. त्याप्रमाणे आपण जर दान केले तर नक्कीच आपल्याला शुभफल प्राप्त होईल. राहू आणि केतू आहेत, त्यांचे सुद्धा दान आहे, ते सुद्धा दान आपण जर दान केले तर आपल्याला नक्कीच शुभफल प्राप्त होईल. तर हे दान कोणाला करावे? तर हे जे दान आहे ते गरजू असणाऱ्या व्यक्तींना नक्कीच दान करावे, तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल. यासारखेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे नवग्रह तृतीय स्थानामध्ये जर असतील तर कशा प्रकारे फळ प्राप्त होईल. आणि आपण या ज्योतिष वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलच्या साहाय्याने आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहत असतो. तर नक्कीच या आपण चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.